तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। निपाणीत 1 मे रोजी काँग्रेसच्या प्रचारार्थ शरद पवार यांची भव्य सभा होणार, युवा नेते उत्तम पाटील यांची माहिती। चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ बुधवारी दिनांक 1 रोजी माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची निपाणीत जाहीर सभा होणार आहे। यावेळी निपाणी मतदारसंघातील कार्यकर्ते आणि मतदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सहकार रत्न उत्तम पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे। आपल्या कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते। उत्तम पाटील म्हणाले, येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणावर सकाळी 10 वाजता ही सभा होणार आहे। यावेळी राष्ट्रवादी पक्ष पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत। आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन शहर आणि ग्रामीण भागात प्रियंका जारकीहोळी यांचा प्रचार सुरू ठेवला आहे। त्यानिमित्ताने कोपरा सभा कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत, त्याला मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। 1 मे रोजी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात प्रियंका सतीश जारकीहोळी यांच्या प्रचारात निपाणी येथे देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे संस्थापक आदरणीय शरदचंद्र पवार साहेब या ठिकाणी निपाणी येथे येत आहेत। त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, त्याच पद्धतीनं आपल्या राज्याचे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नेते सतीश अण्णा जारकीहोळी आणि त्यांच्यासोबत अनेक मान्यवर या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। तरी आपल्या सर्व निपाणी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना, त्याचबरोबरीनं सर्वांना मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी निमंत्रण देत आहे। सर्वांनी 1 तारखेला 11 वाजता म्युनिसिपल ग्राउंड येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याची मी या ठिकाणी विनंती करतो। आणि कार्यक्रमाची वेळ ही 11 आहे आणि पवार साहेब अत्यंत वेळेला महत्त्व देणारे नेते आहेत, त्यामुळे त्यांनी करेक्ट शार्प 11 वाजता येणार। त्यामुळं कार्यकर्त्यांना मी एवढीच विनंती करतो की आपण 10 पर्यंत सर्वजण मैदानावर हजर राहायचे। 8 पैकी निपाणी लोकसभा मतदारसंघातून जारकीहोळी यांना उच्चांकी मते मिळणार आहेत। निपाणी लोकसभा मतदारसंघामध्ये उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते नूतन उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांच्या विजयासाठी झटत असल्याचे सांगितले। यावेळी काही कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेशही होणार आहे। प्राध्यापक बाळासाहेब सूर्यवंशी यांनी निपाणी मतदारसंघात राष्ट्रवादीतर्फे आघाडी धर्म पाळला जात असल्याचे सांगितले। पक्षाच्या वतीने आघाडी धर्म अत्यंत प्रामाणिकपणाने पाळायचा या एकाच भावनेतून श्री उत्तम अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निपाणी विधानसभेमध्ये जितके बूथ आहेत त्या प्रत्येक बूथमध्ये उत्तम पाटील प्रेमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कार्यरत आहेत। बूथ मतदानाच्या दिवशी सुद्धा प्रत्येक बूथवर आमचे बूथ असतील आणि संपूर्ण प्रचार यंत्रणा ही आघाडी धर्म पाळण्याच्या एका प्रामाणिक हेतूने प्रियंका जारकीहोळींना 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये निपाणीमध्ये जास्त मताधिक्य देण्याचा प्रयत्न उत्तम पाटील यांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। यावेळी माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, अशोक कुमार असोदे, नगरसेवक रवींद्र शिंदे, संजय सांगावकर, संजय पावले, दिलीप पठाडे, सचिन गारवे, दीपक सावंत, शेरू बडेकर, सुनील शेलार, विशाल गिरी, विनायक वडे, इम्रान मकानदार, अनिल संकपाळ, शिरीष कमते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।